कर्तव्याचे भान आहे. पोलादे आहेत मनगटे छाती जणू उभे सह्याद्रीचे कडे. गोदावरी कृष्णा कवेत घ्यावया भगीरथ हे इथे खडे. फुले शाहू आंबेडकरांचा वसा ज्ञानबा तुकोबांचा वारसा. सह्याद्री पुत्रांच्या दिव्य कर्तृत्वाला असो सागराचा आरसा. त्याचबरोबर अजून दोन वाक्य. पुन्हा पुन्हा फडकू भगवा एक दिलाने आणि एक जुटीने. पुन्हा पुन्हा फडकू भगवा एक दिलाने आणि एक जुटीने. निनादू आसमंत सारा महाराष्ट्राच्या जय घोषाने. सामन्याला सुरुवात आणि पहिला चेंडू खूप जोरदार आणि तो मात्र पूर्णपणे कसाही मात्र पाहिलं जाईल. इथे आपण पाहतोय आदरणीय आमचे अदेजी वाघ आहेत, त्याचबरोबर बैरड साहेब आहेत. सायकल ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेसाठी आहे. प्रशांतराव आहेर, माफ करा अजित जाहीर युवा प्रतिनिधी, या सगळ्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. नवी मुंबई धारावी एक्सप्रेस म्हणून ज्याला ओळखलं जातं असा असणारा हा विकी भोईर आपण पाहतो तो गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईकला असणारा फलंदाज जो आहे प्रमोद परदेशी गोलू, तर नॉन ट्रॅकच्या बाजूला पोलीस संतोष पठाऱ्या. या दरम्यान अगदी प्रमोदच्या बॅटमधून चेंडू मात्र सरळ लॉंग ऑनला सीमारेषेच्या बाहेर 4 रन चौकार आहे. विजय होणार साकार, विजय होणार साकार. हॅलो 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 हॅलो. ओके, थँक्यू.
धापलकवरती धावसंख्या 1-11. षटक क्रमांक पहिलं चालू आहे, त्यातला एक चेंडू बाकी असणार आहे. विकी भोईर परत तयार. समोरच्या बाजूला इम्रान आहे, इम्रान काझी. आणि इथे बॅट कट आहे, परंतु काही 10 आहेत असं म्हणणं आहे तुमचं. बरोबर, आपण चेक करू. बीमरवरती एक चौकार आहे, त्याच्यानंतर एक चौकार आहे. झाले किती? 9. बरोबर ना? 10. विकी 10 की 11? हां, ओके, चला, थँक्यू. तुमचा 12वा प्लेअर आहे विकी, काळजी करू नका. इथे जहाबाज, ओके, जहाबाज टीमच्या वतीने आदरणीय आमचे जनार्दन शेठ आहेर पाटील यांचा एक सन्मान केला जात आहे. तर त्या सन्मानाचा स्वीकार जनार्दन शेठ आहेर पाटील यांनी मात्र करायचे अशी मी आपल्याला विनंती करेल. कारण कुणीतरी असावं खास, कुणीतरी असावं खास, कुणीतरी वळण देणार आणि चालताना पडेल म्हणून अलगत हात देणार. कुणीतरी असावं खास, गालातल्या गालात हसणार आणि पडलेल्या आसवांना अलगत टिपणार. कुणीतरी असावं खास, जीवापाड प्रेम करणार. आणि जीवापाड प्रेम करणारे व्यक्तिमत्व आदरणीय आमचे जनार्दन शेठ आहेर पाटील यांचा सन्मान आमच्या जहाबाज कुरणच्या वतीने या ठिकाणी केला जात आहे. तर विनंती असेल आपण या ठिकाणी आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा ही आपल्याला विनंती आहे. नवीन गोलंदाज आलाय प्रतीक ठाकूर, गोलंदाजीवरती तयार आहे. गोलंदाज तयार. आणि या दरम्यान हा चेंडू इथे वाईड आहे. चेंडू खराब आहे, डोक्यापेक्षा जास्त चेंडू उसळला आहे म्हणून वाईड बॉल. धाबलकवरती धावसंख्या 12 आहे. दोन षटकांचा पॉवर प्ले आहे. या दरम्यान मात्र चेंडू पठारे साहेबांच्या बॅट मधून सीमा रेषेच्या बाहेर असेल. षटकाची रन. वाजव ना. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. गुरुकृपा इव्हेंट्स अँड डेकोरेटर्स, मान्य श्री चैतन्य शेठ कहाणे यांचा दणदणीत षटकार. पका काळे संपर्क साधा. धाबरका धावसंख्या षटकाराची रूपाने वाढली. संघाची धावसंख्या 18 धावा. म्हणून सर या ठिकाणी प्रज्वल जगताप, साहिल वरपे, सारोळे पठार भागातील कट्टर शिवसैनिक यांची या ठिकाणी उपस्थिती होते. हार्दिक अशा प्रकारचं स्वागत. म्हणून सर नवीन बॉल द्या, नवीन. धाबरका धावसंख्या 18 आहे. चेंडू मला वाटतं इथं छतावरती अडकलाय आणि चेंडू खराब झाला किंवा काय झाला पहिल्या 2 षटकात तर आपण नवीनच चेंडू वापरतो. त्यामुळे इम्रान चला वेळ वाचवा, गरजेचं राहील. वेळ वाचणं गरजेचं राहणार आहे. धाबरका धावसंख्या या षटकाराच्या रूपाने वाढली गेली. संघाची धावसंख्या जी आहे ती 18 धावा आहेत. एक गड्याच्या मोबदल्यात आणि बाद होणारा फलंदाज जो आहे तो प्रमोद परदेशी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. परत एकदा गोलंदाज प्रतीक ठाकूर गोलंदाजी मार्क होते आपण पाहतोय. आणि समोरच्या बाजूला संतोष पठारे जे पोलीस आहेत ते फलंदाजी करतायत. आणि या दरम्यान हा चेंडू सूर्य टाकला जातो. चेंडू डॉट चेंडू निर्धाव असणार आहे. पहिलं षटक जर आपण पाहिलं तर ते नवीन चेंडूवरती होतं आणि दुसरं षटक सुद्धा आपण बघतो नवीनच चेंडूवरती. का तर एक चेंडू हरवलाय, त्यामुळे नवीनच चेंडू या ठिकाणी तो वापरला जाईल. पहिल्या 2 षटकांसाठी मात्र आपण पाहतोय चेंडू खराब झाला, हरवला, बदलावा लागला. तर नवीनच चेंडू मात्र वापरला जाणार आहे. इथे चेंडू जो हरवला होता तो मात्र सापडलाय आणि मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय. हा चेंडू सुरेख. चेंडू का बॅटवरती नाही आणि हातातही नाही. एक सिंगल, 22 चौरपटी सिंगल असेल. धाबरका धावसंख्या 19 धावा धाबलकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 19 अंक म्हटलं की आठवले जातात श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज. जगात सगळ्यात भारी 19 फेब्रुवारी. आणि राजांबद्दल एक वाक्य निश्चितप्रमाणे सांगेल.
गोलंदाजीवरती तयारी परत एकदा प्रतीक आणि हा चेंडू या दरम्यान प्रतीकचा अतिशय सुरेख चेंडू डॉट आलाय. चेंडू डॉट आहे की जाती जातीच्या वादात आणि तुकड्या तुकड्यात विभागली हुजी माझी महाराष्ट्राची माती. जाती जातीच्या वादात आणि तुकड्या तुकड्यात विभागली हुजी माझी महाराष्ट्राची माती आणि या महाराष्ट्राच्या मातीला एकवटणारा राजा होऊन गेला राजा शिवछत्रपती. जगात सगळ्यात भारी 19 फेब्रुवारी 19 धावा धापल करते. या दरम्यान अगदी चेंडू कव्हरला खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल. पाहता पाहता चेंडू सीमा रेषेच्या अगदी जवळपास किसन देवेंद्र चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालंय. त्या दरम्यान एक चांगलं क्षेत्ररक्षण होतं आपण पाहतोय. धापलक वाढला जाईल. 2 ने संघाची धावसंख्या 21 धावा आहेत. प्रतीक परत एकदा तयार. उजव्या हाताने मारा आणि या दरम्यान चेंडू हवेत आहे. पायचंय. यष्टीरक्षक मात्र झेल घेतोय. धक्का क्रमांक 2 आहे. ही पहा घेतली विकेट. नसा नसात भिल्लाय क्रिकेट. मान्य श्री तुकाराम गाडेकर माऊली पेडा यांची बळीची टाळी. सुनील चावरेने घेतला मात्र एक सूर्यप्रकाशचा झेल या दरम्यान आपल्याला पाहायला मिळालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता इम्रानच्या जागेवरती असणारे तो अमोल भागवत मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे. डावखुऱ्याचा फलंदाज आहे अमोल जो आता नॉनट्रॅकच्या बाजूला आहे. स्ट्राईकला संतोष पठारे या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. 21 धावा आहे 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नवीन गोलंदाज आलाय विकी भोईर. परत एकदा गोलंदाजीवरती तयार असताना समोरच्या बाजूला संतोष पठारे. या दरम्यान जमिला समांतर फटका खेळला आहे. 52 वेगाने चेंडू पोहोचेल सी मार्चच्या बाहेर. 4 रन. विजय होणार साकार. विजय होणार साकार. मैदानाच्या बाहेर जातो एक सनसनीत चौकार. महालक्ष्मी फॅब्रिकेशन मान्य श्री मंगेश सूर्यवंशी यांचा सनसनीत चौकार. आदरणीय नितीनशील भालके साहेबांचं ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही मनपूर्वक स्वागत हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. गोलंदाज मार्फत आपण पाहतोय गोलंदाज विकी जो आहे विकीवरती केले गेलं आक्रमण संतोष पठारच्या बॅटमधून आले सूर्यप्रकाशचा चौकार आपण पाहिलाय. या दरम्यान परत एकदा समोरच्या बाजूला चेंडू असेल तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू मात्र अडवलाय. एक सिंगल आली आणि एका सिंगल चेरपणे धापलक पुढे जाऊन पोहोचेल. संघाची धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धापलक धावसंख्या जी आहे ती 26 धावा. षटक क्रमांक 3 चालू असताना आज अतिशय शांत प्रकारचं थोडंसं वातावरण आपण पाहतोय. अगोदर अगदी आविष्कारदात्याने वातावरण थोडंसं अशांत केलं होतं. त्याच्या बॅटमधून आलेले 5 षटकार शेवटच्या षटकात संघाला तारणारे ठरले गेले आणि जाबाज कुरन संघाला पहिल्या सामन्यात पराभव व्हावं लागलं आणि गोल्ड क्रिकेट क्लब पलावा बेल्ले नरेश झा यांच्या मालकीचा असणारा गोल्ड क्रिकेट क्लब संघ या दरम्यान पहिल्या सामन्यात जिंकलाय. हो हा चेंडू अतिशय सुरेख असेल. अमोल भागवतला समजू शकला नाहीये. अचूक टप्प्याचा मारा होताना पाहायला मिळालाय. धापलक धावसंख्या आपण पाहतोय स्थिर आहे 26 धावा आहे. षटक क्रमांक 3 चालू आहे. प्रमोद परदेशी इम्रान गाझी 2 फलंदाज बाद आहेत. शिवछत्रपती वॉरियर जुन्नर विरुद्ध शिवशंभो 11 कामोटे नवी मुंबई ही लढत मैदानाच्या आत आहे. या दरम्यान हलक्या हाताने चेंडू या दरम्यान जो खेळून काढला जातोय क्षेत्ररक्षक चेंडूवरती तैनात. तिथे आपल्याकडे धावसंख्या 1 ने पुढे जाईल. संघाची धावसंख्या 27 धावा आहेत. 27. एका बाजूला छत्रपती शिवरायांचं नाव आहे आणि एका बाजूला शिवशंभोचं नाव आहे. अशा 2 टीम्स आहेत. या दरम्यान अगदी आपण पाहतोय बिघडण्याचा प्रयत्न होता. चेंडू का बॅटवरती आला नाही. चेंडू पूर्णपणे शरीरावरती लागलाय. लेग बाय पण एक सिंगल या दरम्यान जे मिळणार आहे आणि धापलकावरती धावसंख्या वाढेल. संघाची धावसंख्या 28 धावा धापलकावरती या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत.
28. अमोल भागवत वरती मात्र जबाबदारी खूप मोठ्या प्रमाणात असणार आहे. या दरम्यान हा चेंडू दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस खूप उजवेष्टीच्या बाहेर चेंडू आहे. वाईट बॉल आहे. वाईट बॉल या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. धाबळक धावसंख्या वाढते 29 वरती धाबळक 2 गड्यांच्या मोबदल्यात षटक क्रमांक 3 चालू. विकी भोईर याच्यावर पडा. या दरम्यान यावेळेचा चेंडू परत एकदा सुरेख असेल. चेंडू डॉट. षटक क्रमांक 3 संपले 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2-29. दरम्यान लहानुभाऊ आभाळे, दत्ताभाऊ आभाळे, सागरशेठ आभाळे, राजू आभाळे, भाऊसाहेबजी आभाळे, उदयशेठ आभाळे, बंडूशेठ आभाळे या सर्व अकलापूरवासियांचं हार्दिक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत. आणि या ठिकाणी बघा हसनभाई सय्यद आणि सदाशेठ शेळके या कट्टर शिवसैनिकांकडून आजचे समालोचक जुन्नर भूषण मनोजजी बेल्लेकर सरांना उत्कृष्ट समालोचनासाठी 600 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा झाले. मनोज बेल्लेकर सरांना या ठिकाणी विनंती आहे व्यासपीठावर येऊन या. तुमच्याकडे जमा राहू द्या. ओके. 600चे कधी 6000 होतील सांगता येत नाही. तुमच्याकडेच राहू दे. रवी काशीत. सामना संपल्यानंतर घेऊन जा. थँक्यू सर. गोलंदाज आलाय. अनिश कुमार गोलंदाजी मार्कावरती आपल्याला पाहायला मिळते. पाहूया स्ट्राईकच्या बाजूला एका बाजूने किल्ला लढवतोय संतोष पठारे. त्याच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार आलेले. या दरम्यान हा चेंडू सुरेख आहे. तिथे परत एकदा डॉट बॉल. एका बाजूला राजा शिवछत्रपतीचं नाव आहे, एका बाजूला शिवशंभोचं नाव आहे. आणि या दोन व्यक्तीच्या आशा आहेत की ज्या दोन व्यक्तींमुळे महाराष्ट्र तरला. ज्यावेळेस महाराष्ट्राच्या मातीला रक्षण करणारा कुठलाही राजा नव्हता, त्या राजांच्या पहिल्या क्रमांकावरती मान राजा शिवछत्रपतींचा असणार आहे. चेंडू मात्र या दरम्यान सुंदर त्या अडवला. एक सिंगल आली आणि ती लेग बाय चेरोपणा असणार आहे. गोलंदाज तयार. या दरम्यान बॅकपुढे सारखं चेंडू खेळून काढला जातोय. पलक या दरम्यान अगदी आपण पाहतो इकडे पुढे जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण. प्रतीक ठाकूर आपण पाहतो ठिकाणी चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालं. एक धावेल धाबलेक वाढला जाईल. संघाची धावसंख्या 31 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. वास्तविक पाहता इथे धावफलक मात्र खूप कासवाच्या मंद गतीने पुढे पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळतं. चर्चा आपण राजांबद्दल करतोय, दोन्ही राजांबद्दल. या दरम्यान हा चेंडू अतिशय सुरेख असेल. कारण छत्रपती वॉरियर संघ जुन्नरचा जर आपण पाहिला की शिवनेरी गडाच्या पायथ्याशी लेग बायचीवर पण एक सिंगल आली. धापलका धावसंख्या वाढली. संघाची धावसंख्या 32 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. धर्मेंद्र छत्रपती शंभूराजांचं आयुष्यमान सुद्धा 32 वर्षाचंच होतं. शिवशंभ 11चा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि धापलकाची धावसंख्या सुद्धा 32च आहे. शिवनेरी गडाच्या पायथ्याशी असणारा जुन्नर आणि या जुन्नरचा असणारा संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय. अमोल भागवतच्या बॅटमधून एक सिंगल परत एकदा आली. धापलक एकाने पुढे जाईल. षटक क्रमांक 4 अनिश कुमार हिच्यावर चालू असताना एक दुहेरीवरती जास्त भर आहे. धापलक धावसंख्या 33 आहे. 2 फलंदाज बाद आहे. 2 बाद 33 धावा या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाज तयार. हो हा चेंडू मात्र अतिशय सुरेख टाकला जातोय. वाईट बॉल. चेंडू खूप उसळलाय. डोक्यापेक्षा जास्त चेंडू या दरम्यान अगदी उसळून जाताना पाहायला मिळालाय. त्यामुळे इथे वाईट बॉलचा इशारा या दरम्यान तो आपल्याला पाहायला मिळालाय. धापलक वाढेल. संघाची धावसंख्या 34 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. वातावरण इतकं शांत आहे. शांत वातावरण काय, कारण वास्तविक पाहता तुमचं लक्ष ते भगव्या झेंड्यांवरती गेलं ते सुद्धा अगदी आज शांत आहेत. कुठल्या प्रकारची हवा नाही. थोडंसं दमट वातावरण, दमट हवा
निश्चितप्रमाणे या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र पंचाकडे हलकंसं अपील केलं जाते. चेंडू परत एकदा डॉट आलाय. इथं सिंगल आणि त्याचबरोबर डॉट बॉल आणि वाईड बॉल यांचीच फक्त मालिका चालू आहे. यापेक्षा जास्त काय पाहायला मिळत नाही. सिंगल आले, वाईड आले आणि त्याच्यानंतर डॉट बॉल बरेचसे येताना आपल्याला पाहायला मिळाले. षटक क्रमांक 4 संपले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धापलेकरची धावसंख्या जी आहे ती 2 बाद 34 धावा या दरम्यान जे आपल्याला पाहायला मिळते. तर 2 राज्यांबद्दल आपण चर्चा करत होतो, ज्या राज्यांनी मात्र ही भगवी पताका आपल्या हातामध्ये घेत महाराष्ट्रामध्ये स्वराज्याचं निशाण फडकवलं गेलं होतं. ते हे राजे निश्चितप्रमाणे. एक राजा शिवछत्रपती आहे आणि एक धर्मवीर छत्रपती शंभूराज आहे. बॅट धरलेली आहे, संघाला त्याने पराभवाची धूळ चारलेली आहे. पाहिजेल तेवढ्या देईन. प्रत्येक गोष्टीला मला वाटतं एक टायमिंग असेल आणि इथं सुद्धा टायमिंगला महत्त्व द्या, वेळेला थोडंसं महत्त्व द्या, विनंती असेल आपल्याला. दिरक्या तुलार पाहिजेल तेवढ्या देईन, दिरक्या तुलार मॅच जिंकून दाखव सुमित ढोंगरे मला, मॅच जिंकून. प्रणव पाटील या दरम्यान परफेक्ट यॉर्क टाकण्याचा प्रयत्न, इथे धावबाचा प्रयत्न केला जाईल परंतु प्रयत्न केला गेला नाहीये कारण धोका थोडासा पत्करला गेला नाहीये. चेंडू फेकला गेला नाही. एक सिंगल आली कारण माहिती आहे शिवशंभू 11 कामोठ्या संघाला, कारण इथं सिंगल डबलने फारसा फरक पडणार नाही हे त्यांना माहिती आहे. कारण इथं 70-80 सुद्धा कमी पडलेले आहेत, इथं 99 धावा कमी पडलेल्या आहेत. पण हे विसरून चालणार नाही, इथं बनवले 54 सुद्धा फायदेशीर ठरलेले आहेत. हा इतिहास आहे या मैदानावरचा. इतिहास शब्द उच्चारला काही क्षण लागतात पण पिढ्यानपिढ्या खर्च करावे लागतात. इतिहास बनवण्यासाठी हा चिन्ह डॉट आहे. इतिहास बनवणं सोपं नाहीये. इतिहास रचला जनार्दन आहेर पाटील यांनी. 17 वर्ष क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन नियोजन होताना पाहायला मिळालं. त्यासाठी असणाऱ्या त्यांना साथ देणाऱ्या पठारबागेवरतील प्रत्येक माणूस घराघरातून प्रेम व्यक्त होताना पाहायला मिळालं. ज्येष्ठ कनिष्ठ यांचं सगळ्यांचं प्रेम जनार्दन आहेर पाटील यांच्यावरती दाखवण्यात आलं आणि ते आहे. नुसतं दाखवलं जात नाही, दाखवणं आणि असणं याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. इथं आहे पण आणि तितकं दाखवलं पण जात. गोलंदाज तागेर असेल, गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतो प्रणव पाटील आहे. पहिला चेंडू सिंगल आली, दुसऱ्या चेंडूवरती 2 चेंडू निश्चित प्रमाणात डॉट येताना पाहायला मिळाले. प्रणव पाटील संतोष पठारेसाठी. परत एकदा फुल टॉच चेंडू हलक्याने खेळलाय, लॉंग ऑफला आलाय. तिथे किसन देवेंद्र चेंडू कव्हर करेल. एक सिंगल आली, दुसरीचा प्रयत्न केला गेला नाहीये. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक नाही आणि काय घडलंय, आंधळा मागतो 1 आणि देव देतो खऱ्या खुऱ्या 5 धावा येतील. आता पाहुनी मोका हा मारलाय चौका. यशवंत मेडिकल मान्य श्री रिया शेख यांचा सनसनीत चौकार. या ठिकाणी आदरणीय आमचे जनाभाऊ मेंगाळ उपसरपंच घरगाव ज्यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकासाठी आमच्यासाठी या शिवसेना चषकासाठी ज्यांचं खूप मोठं योगदान आहे, विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत घरगाव जनार्दन शेठ गंगाराम मेंगाळ साहेबांचं ठिकाणी आगमन झालेलं आहे. आणि त्याचबरोबर माजी उपसरपंच आदरणीय आमचे बाळासाहेबजी आहेर पाटील तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचंही मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक स्वागत करतो. हलक्यात आणि चेंडू खेळला आहे, तिथे एक सिंगल यांचा प्रयत्न, बॅकअपचं कामकाज यामध्ये आपण पाहतो या ठिकाणी केलं जाते. धापलक धावसंख्या वाढेल, संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल ती आता 41 धावा. 41 लॉस ऑफ 2 विकेट्स इन 5 ओव्हर प्रोग्रेस. आदरणीय उत्तम पिसाळ साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं, त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे, हार्दिक स्वागत आहे. प्रणव तयार आणि या दरम्यान चेंडू मात्र मिड विकेटला पोहोचलाय. खूप दूरवरचा षटकार असेल. चेरन छत्रपती शिवरायांची तळपती तलवार
चेंडू सीमारेष पार षटकार दत्तकृपा लाईट व दत्ताशेठ ठमढेरे यांचा खणखणीत षटकार. दरम्यान दत्ताशेठ गाडेकर उर्फ डीके, महेंद्र गगे, सुनील शेठ कहाणे, सुदाम शेठ थोरात, अनिल शेठ कहाणे, प्रल्हाद महाराज भोर, प्रकाश कडाळे, मारुती कडाळे, सूरज भुतांबरे, संजय मेंगाळ, काशीनाथ लेंडे, गोरख शेठ आभाळे, विद्यमान सदस्य ग्रामपंचायत अकलापूर सदुभाऊ फटांगरे, भाऊराव कडाळे, पोपट गांडाळ, मयूर फटांगरे, संजय फटांगरे, तुकाराम दुधवडे, पांडुरंग भालके, प्रवीण शेठ ढोकरे, नवनाथ वाकळे, सूरज गुळवे, दत्ताभाऊ गाडेकर उद्योजक, नवनाथ शेठ वाकळे, गणेश शेठ शिरोळे, श्रीधर शेठ तांगडकर या ठिकाणी उपस्थित आहेत. सायरत्न ग्रुप घारगावचे संदेश शेठ गाडेकर, नवनाथ गाडेकर सर या ठिकाणी उपस्थित. हार्दिक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये दरम्यान जे टाकलं जाईल. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज आलाय. गोलंदाजी मार्कवरती परत एकदा अनिश कुमार गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. खास करून अगदी आपण पाहतोय आमचे लालूबाई शेख, प्रकाश भाऊ बरकडे, कैलास बरकडे, लालू पवार, अशोक पवार, विजय बर्डे, सचिन वणवे आणि कवठे मलकापूरवरून सगळा मित्रपरिवार लाईव्ह क्रिकेटचा आनंद घेतोय. सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपल्याकडे धावसंख्या आपण पाहतो या ठिकाणी जी स्थिर आहे. संघाची धावसंख्या जी आहे ती इथे 47 धावा आहे. शेवटचं षटक आहे. आणि या दरम्यान चेंडू फाईन लेगला सीमारेषेच्या बाहेर. सीमारेषेला लागल्यात अग्नीच्या ज्वाळा, कर मैदानाच्या बाहेर गेला एक तोफेचा गोळा. षटकार चेरन. शिवरायांची तप तलवार, चेंडू सीमारेषे पार षटकार. शैनेश्वर मिसळ हाऊस, मान्य श्री अमोल कहाणे यांचा दणदणीत षटकार. अमोल भागवतच्या बॅट मधून आलेला षटकार संघाला तारणारा हरणारा निश्चितप्रमाणे ठरणार की आपण पाहिजे. याच्या अगोदर आविष्कार दातेने केलेली फलंदाजी तर अमोल भागवत त्या प्रकारची करणार का? दोन्ही डावखुरे. आणि या दरम्यान परत एकदा विकेट केलाय, पण यावेळेस क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि फलंदाज बाद. अमोल भागवत ही पहा, घेतली विकेट. नसा नसात फिरलाय क्रिकेट. मान्य श्री तुकाराम गाडेकर, माऊली पेडा यांची बळीची टाळी. अमोल भागवत आपण पाहतोय बाद होताना पाहायला मिळेल. नवीन फलंदाज अमोल भागवतच्या जाग्यावरती आपल्याला जो पाहायला मिळतोय प्रमोद बोराडे हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया प्रमोद काय करमत करणे. शेवटच्या षटकातले चेंडू जर आपण पाहिले तर बाकी असणार आहे ते अजूनही 3 चेंडू या शेवटच्या षटकातले बाकी असणार आहे. यानंतर जाबाज कुरण टीमला विनंती असेल आपण तयारीत राहायचं. जाबाज कुरण तिसरा सामना पहिल्या सामन्यातला आणि दुसऱ्या सामन्यातला पराभूत संघांच्या दरम्यान होणार आहे. चेंडू हवेत आहे आणि तिथे झेल झालाय. धक्का क्रमांक लागोपाठचा या षटकातील दुसरा फलंदाज बाद. ही पहा, घेतली विकेट. नसा नसात फिरलाय क्रिकेट. मान्य श्री तुकाराम गाडेकर, माऊली पेडा यांची बळीची टाळी. इथं या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झालेले आदरणीय रवींद्र भोर पाटील, सरपंच ग्रामपंचायत कर्जुले गुंजळवाडी पठार, आणि त्याचबरोबर आदरणीय सुभाष उर्फ मुन्ना शेठ गोडसे, अध्यक्ष काँग्रेस सेवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य. विनंती असेल दोन्ही मान्यवरांना, रवींद्र भोर पाटील आणि सुभाष उर्फ मुन्ना शेठ गोडसे यांना, की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं ही आपल्याला विनंती असेल. 2 मान्यवरांना विनंती आहे. 2 फलंदाज बाद झालेत आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज अनिश कुमार मात्र तयार असणार आहे. हा चेंडू डॉट. चेंडू मात्र निर्धाव असणार आहे. धाबलगावची धावसंख्या 53 आहे. मला वाटतं शेवटचा चेंडू बाकी असेल आता. 53 53 धावफलक आहे. या शेवटच्या चेंडूवरती काय करमत केली जाते. प्रमोद बोराडे स्ट्राईकला आहे आणि नॉट्रॅकच्या बाजूला निलेश. पौसे आपण पाहतो. ओ बिगिट. चेंडू मात्र स्क्वेअर लेगला सीमारेषेच्या बाहेर असेल. षटकार.
वाढला धावसंख्येचा आकार, गगनाला भेदून गेला एक उत्तुंग षटकार. मोर्या व्हेजिटेबल कंपनी नारायणगाव, माननीय श्री निलेश शेठ शेळके व समीर शेठ घाडगे यांचा गगनभेदी षटकार. थँक्यू रवी. दरम्यान अरे कोंदरे आला यो घारगाववाला, अरे कोंदरे आला यो घारगाववाला, तो कशात कम नाही रे, तो कशात कम नाही रे. आमच्या जाना भाऊ आहे छाया नावात दम आहे रे, आमच्या जाना भाऊ आहे छाया नावात दम आहे रे, आमच्या जाना भाऊ आहे छाया नावात दम आहे रे, आमच्या जाना भाऊ आहे छाया नावात दम आहे रे. गरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली, जे जे संगतीला त्याच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी, त्याला ओळखते दुनिया सारी. दादा गोरगरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली, जे जे संगतीला त्याच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी. अरे कोहिनूर हिरा तो चमकून आला, अरे कोहिनूर हिरा तो चमकून आला, या घारगावची शान आहे रे, संगमनेर तालुक्याची शान आहे रे. आमच्या जाना भाऊ आहे छाया नावात दम आहे रे, आमच्या जाना भाऊ आहे छाया नावात दम आहे रे, आमच्या जाना भाऊ. दाखव सुमित ढोंगरे मला रे. बॅट्समन हाय तू रणधुंदार, बॅट्समन हाय तू रणधुंदार, सहा बॉलात सहा षटकार, चौकारांचा चौकारांचा बादशाह म्हणतात तुला र. मॅच जिंकून दाखव सुमित ढोंगरे मला र, अरे पाहिजेल तेवढ्या देईन दिरक्या तुला र. मॅच जिंकून दाखव सुमित ढोंगरे मला. या ठिकाणी आदरणीय आमचे पप्पूशेठ आवडी साहेबांचं आगमन झाले, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. सर एक 2 मिनटं राजू सर, इथं ज्या खुर्च्या आहेत फक्त रिकाम्या करून द्या प्लीज, इथल्या माझ्या डाव्या बाजूच्या. हां, आणि इथे तुम्ही उठा सगळे डागॉटमध्ये बसा. मनोज सर काय प्लेअर बसा, प्लेअर तुम्ही इथूनच बघा, फक्त प्लेअर तिकडे चला, डागॉटमध्ये चला. दरम्यान Clear. या ठिकाणी ॲडव्होकेट सुभाष शेठ गोडसे, अध्यक्ष काँग्रेस सेवादल महाराष्ट्र राज्य, रवींद्रजी भोर साहेब, सरपंच कर्जुले पठार, गुंजाळवाडी पठार, हार्दिक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत. ओव्हर टू मनोज सर. थँक्यू. अरे पलीकडच्या मित्रांना विनंती आहे ना, खुर्च्या द्या ना त्यांना, कमी पडल्या तर द्या. हां सर, थँक्यू थँक्यू सर. तर टोटल स्कोअर 59, बनवायचे आहेत 60, आणि स्ट्राईकला सुमित डोंगरे आणि नॉन स्ट्राईकला सुनील चावरी. गोलंदाज प्रशांत म्हस्के पोलीस. या दरम्यान पहिला चेंडू स्क्वेअर कटचा लाजवाब फटका, आणि चेंडू पोचते सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार.
परत एकदा शॉर्टपिच चेंडू आणि चेंडू मात्र कव्हरला सी मार्चच्या बाहेर 4 रन चौका. स्टाईल तुझी ती हाय 360 स्टाईल तुझी ती हाय 360 आजवर मारल्यात 13 Thank you. 50 आफ्रिकेत या ठिकाणी सर्वच कडरसेकांना विनंती असेल, तुम्ही ज्या प्रकारे क्रिकेटचा आनंद घेत आहे त्याच प्रकारे सगळ्यात महत्त्वाची गरज आपण पाहतोय की संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या कोरोनाच्या कालखंडामध्ये सर्वात जास्त जी गरज लागली ती रक्ताची लागली गेली होती, प्लाझ्माची गरज लागली गेली होती. आणि तदनंतर अगदी आपण पाहतोय आजही खूप गरज आहे रक्ताची. त्यामुळे विनंती एवढीच आहे, सर्वांनी रक्तदान करावं ही आपल्याला विनंती आहे. आणि इथे काय, इथे मात्र बिग हिट आहे, षटकार आहे. केचा या आफ्रिकेचा एबीडी म्हणतात तुलार मॅच जिंकून दाखव सुमित ढोंगरे मलार. सुमित डोंगरेवरती गाणं खूप मोठ्या प्रमाणात अगदी फेमस होताना पाहायला मिळाले. अजून बारक्या कांबळ्याचं बाकी. रायगड प्रीमियर लीगला लगातार 2 वर्ष बाईक. हो चेंडू हवेत, कौतुक केलं, दृष्ट लागली, फलंदाज बाद. थँक्यू डीजे. पहिला फलंदाज बाद होताना पाहायला मिळालाय. धावफलकावरती धावत संख्या आपण पाहतो ती आहे 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. शिवशंभ 11 संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, कामोठेचा आहे आणि 14 धावसंख्येवरती त्यांचा पहिला फलंदाज बाद झालाय. आणि धर्मवीर छत्रपती शंभूराजांची जन्मतारीख सुद्धा 14च आहे. 14 मे 1657 पुरंदरच्या गडावरती एका धुरंदरच्या पुटी एका युगंधरचा जन्म झाला होता. नाव आहे धर्मवीर छत्रपती शंभूराजे. एकमेव राजा आहे ज्या राजाने आयुष्यात लढाईमध्ये एकदाही पराभव स्वीकारला नाही. जी सगळी माणसं होती दरबारामध्ये, आपल्या सैन्यामध्ये, ही सगळी जबरदस्त असताना पाहायला मिळाली. परंतु काही फितूर झाले आणि त्यानंतर राजे सापडले. तो बराचसा इतिहास आहे. अजून एक इतिहास आहे की असं म्हटलं जातं की धर्मवीर छत्रपती शंभूराजे रगेल रंगेल होते, पण रंगेल अजिबात नव्हते. त्याचं एक ज्वलंत उदाहरण नानासाहेब रंदे, थोडासा वेळ मिळाला की तिचं एक उदाहरण सांगेल नक्कीच, की धर्मवीर छत्रपती शंभूराजे मैत्रीबाबत कशा प्रकारचे कामकाज त्यांचं असायचं. हो हा चेंडू हवेत आहे आणि अजून एक विकेट आली. लाखोपतच्या 2 चेंडूवरती 2 विकेट आहे. प्रशांत आंबोरे तोही मात्र बाद झालाय. क्रिकेट नसा नसा भिल्लाय क्रिकेट. मान्य श्री तुकाराम गाडेकर माऊली पेडा यांची बळीची टाळी. थँक्यू. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बारक्या कांबळे. एक गाणं आपण ऐकलं सुमित डोंगऱ्याचं, त्यानंतर एक गाणं बारक्या कांबळेचं पण आहे, ते मात्र खूप फेमस आहे. ते पण वाजलं जाईल किंवा ज्यावेळेस बारक्या कांबळेच्या बॅटमधून एका षटकार चौकार येईल त्याच वेळेस. तोपर्यंत नाही, लगेच नाही. थँक्यू सर. एखादा फटका येऊ दे त्याच्या बॅटमधून, मग ते वाजवायला पाहिजे. कारण आम्ही कौतुक केलं की दृष्ट लागली जाते. आम्ही पाहिलं सुनील दोघीचं आम्ही खूप कौतुक केलं, त्याला मैदानाच्या बाहेर यावं लागलं. 14 धावसंख्येवरती दुसरा फलंदाज बाद झालाय. हॅट्रिकचा बॉल आहे. प्रशांत मस्के इथे विकेट हॅट्रिक पूर्ण करणार का? 4 दिवस सासूचे, 4 दिवस सुनेचे, 3 बॉल कामोठ्याचे आणि 3 बॉल जुन्नरचे. पंचाकडे अपील आणि तिसऱ्या पंचांची मागणी आहे. प्रमोद परदेशी किती कॉन्फिडन्स आहे पा, तो प्रत्येकाला सांगतोय नाही कदाचित बाहेर आहे आणि बाहेर जावा लागेल. थोडीशी अगदी आपण पाहतोय बातचीत मैदानाच्या, फक्त खेळपट्टीच्या थोडंसं बाहेर बातचीत करू. प्रमोद परदेशी, आपण संतोष पटरे सर थोडंसं खेळपट्टीच्या बाहेर येऊ. ओके थँक्यू. सामना क्रमांक दुसरा आजच्या दिवसभरातला मध्ये आपल्याला जो पाहायला मिळतोय बराचसा मित्र परिवार आहे. आदरणीय जनार्दन शेठ आहेर पाटील. हॅलो. या ठिकाणी विशाल जुन्नर पतसंस्थेचे साहेब मॅनेजर आदरणीय गांधी साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतोय. त्याचप्रमाणे कर्जुले पटरा गावचे प्रथम नागरिक लोकनियुक्त सरपंच रवी शेठ भोर, ॲडव्होकेट सुभाषजी गोडसे,
त्याचप्रमाणे युवा प्रतिनिधी ज्यांनी या स्पर्धेसाठी सायकल बक्षीस दिली असे आमचे मित्र बंधुराज, युवा प्रतिनिधी अजित पाटील, सुभाषराव आहेर, त्याचप्रमाणे यशवंत मेडिकलचे सर्वा, यशवंत उद्योग समूहाचे सर्वा, आदेशजी वाघ, जांबुदगावचे सामाजिक कार्यकर्ते भीमाजीराव शेटे, वळकुटा गावचे अशोकरावजी हांडे, संदीपराव हांडे, पोपटराव लांबकडे, अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं मी मंडळाच्या वतीनं, गारगाव आंबी खालसा ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे आगलापूर गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य गोरक्षेठ आबाळे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. त्याचप्रमाणे विनायकजी आहेर, आमचे गारगाव गावचे सामाजिक कार्यकर्ते विनायकजी आहेर, मंगेशराव कानोरे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. मी एकनाथदादा मुंडे यांना विनंती करतो की त्यांचा सन्मान या ठिकाणी करावा. बारक्या कांबळे बात, प्रमोद परदेशीचं कौतुक. धोंडीभाऊजी ढोकरे, शिवाजीराव दादा ढोकरे, हिवरगाव पठाराचे सर्व ग्रामस्थ तरुण मित्र मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे कारभारी वाकळे, बाळासाहेबजी आबाळे, बंडू आबाळे, सर्व मित्रमंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. संतोषजी आबाळे, त्याचप्रमाणे सचिनजी बोडके, रवी भाऊ कुरकुटे, आमचे दुसरे डॉन, या ठिकाणी सर्वांना विनंती की आपण वरती यायचे. किसन बोर्डे, सर्व मित्रपरिवारांना सर्वांना वरती घेऊन यायचे व्यासपीठावर. महेशजी घाटकर, युवराज भाऊ आहेर, संतोष जाधव उर्फ डॉन, प्रमोद बोराडे आलाय नवीन गोलंदाज. 3 चेंडू 3 विकेट कल्पेश आल्या. आंधळे, हर्षद शेख, चौकार आलाय. भाऊसाहेब मध्ये, खेळदारा येथील आमचे जीवाभावाचे सहकारी मित्र भाऊसाहेबजी मध्ये यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. त्यांना विनंती करतो की व्यासपीठावर यायचे. त्याचप्रमाणे आगलापूर गावचे विद्यमान उपसरपंच हनुमंतराव डोंगरे यांना देखील विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन या ठिकाणी सन्मान स्वीकारायचा आहे. हनुमंतराव डोंगरे. गारगाव ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच जनार्दनजी मेंगाळ यांना देखील विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचे. चौदा धावसंख्येवरती 3 फलंदाज लागोपाठचे बाद झाले. दुसरं षटक सुरू झालं प्रमोद बोर्डेच्या रूपानं. त्याच्यानंतर पहिल्या चेंडूवरती इथे चौकार आला. धावफलकावरती धावसंख्या 18 झाल्या. दुसऱ्या चेंडूवरती सिंगल आली. 19 धावा धावफलकावरती आहेत. 3 फलंदाज बाद आहे. हा आत्तापर्यंतचा इतिहास आहे. शिवशंभ 11 कामोटे संघ 19 धावा 3 फलंदाज बाद. शिवछत्रपती वॉरियर जुन्नर विरुद्ध शिवशंभ 11 कामोटे. या दरम्यान मात्र चेंडू हव्यात तिथे क्षेत्ररक्षक वा प्रयत्न केला पण प्रयत्नांना यश मिळताना पाहिलं मिळालं नाही आणि त्या दरम्यान जीवदान आहे. डावखुऱ्याचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तो प्रत्येक याला मिळाले जीवदान आहे. गोरक्षेठ शंकर पाटील आभाळे यांच्याकडून स्पर्धेसाठी 2000 रुपये जमा झालेत. ते विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अकलापूर त्यांचं हार्दिक अशा प्रकारचं स्वागत. आभार. मनोज सर. थँक्यू रवी सर. आपण पाहतोय बरेच जण अगदी सरळ हाताने इथं मदत तर करतायत. त्याचबरोबर विनंती एवढीच असेल की आपण सर्वांनी रक्तदान सुद्धा करावं. ही काळाची गरज आहे कारण आपल्याकडे आता शेवटचे 2 दिवस आहे. आजचा एक आणि उद्याचा एक. या 2 दिवसामध्ये एक खूप मोठं रक्तदान आपण करून एक आदर्श निर्माण करायचा आहे पठार भागावरती. मी धन्यवाद देईल अर्पण ब्लड बँक आणि त्याच्या संपूर्ण स्टाफला की ज्यांच्या माध्यमातून खूप मोठं काम या ठिकाणी गेली 5 दिवस होते. या दरम्यान चेंडू हवेत आहे. जेल झालाय आणि धक्का क्रमांक 4 आहे. 4 बाद. ही पहा घेतली विकेट. नसा नसात भिल्लय क्रिकेट. मान्य श्री तुकाराम गाडेकर माऊली पेडा यांची बळीची टाळी.
प्रतीक ठाकूरला परतावं लागेल. 4 फलंदाज बाद झाले, 4 बाद धापालेकर धावसंख्या 21 आहे. जिंकण्यासाठी बनवायच्या त्या 60 धावा. 4 फलंदाज झटपट बाद होताना पाहायला मिळाले. आणि आता नवीन फलंदाज किसन देवेंद्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 21 झाल्यात, अजून 39 बनवायचे आहेत आणि चेंडू बाकी असणार आहेत ते अजूनही 26. रवी काशी सर संपर्क करा आमच्याजवळ. या दरम्यान आपण पाहतोय चेंडू सुंदर त्या अगदी खेळला आहे. तिथे एकाने पायाने अडवण्याचा प्रयत्न केला, एकाने हाताने अडवण्याचा प्रयत्न केला. 2 क्षेत्ररक्षक थोडेसे असफल झाले. तिसरा खेळाडू आला, त्यांनी चांगल्या प्रकारचं बॅकअप केलंय. 2 धावा संघासाठी वाचवल्या गेल्या. संघाची धावसंख्या वाढेल. संघाची धावसंख्या 23 धावा. 2-3 लॉस ऑफ 4. बरोबर. गोलंदाज तयार आहे उजव्या हाताने. ओ या दरम्यान मात्र जसा चेंडू बॅट वरती आलाय तसा स्क्वेअर लेगला सीमारच्या बाहेर पोहोचलाय. खणखणीत षटकार चेहरा. वाढला धाव संख्येचा आकार, गगनाला भेदून गेला एक उत्तुंग षटकार. मोर्या व्हेजिटेबल कंपनी नारायणगाव, माननीय श्री निलेश शेठ शेळके व समीर शेठ घाडगे यांचा गगनभेदी षटकार. षटकाराच्या पण धापलक वाढला. संघाची धावसंख्या जी आहे ती 29 आहेत. एक सूचना अजून एक देतो, प्रेक्षकांसाठी सूचना असणार आहे. तुम्ही खुर्च्या घेताय काय हरकत नाही, तुम्ही खुर्च्यांवरती बसताय काय हरकत नाही, पण तुम्ही बसताना अशा ठिकाणी बसताय खुर्ची अगदी सीमारेषेला चिटकून ठेवता आणि मग तुमचे पाय कुठे येतात, सीमारेषेच्या आतमध्ये येतात. त्यामुळे विनंती एवढीच आहे, खुर्च्या तुमच्या कम से कम खांबाच्या पुढे नकोत. म्हणजे तुमच्या समोर एखादा माणूस बसेल ना मांडी घालून समोर, खुर्च्या या खांबांच्या पुढे नको, ही सर्वांना विनंती. दरम्यान थँक्यू. नवनाथ शेठ शेळके, नवनाथ शेठ उकिरडे, किरण शेठ मध्ये, जिजाभाऊ मेंगाळ या ठिकाणी उपस्थित. हार्दिक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत. लाड साहेब जे आहेत आमचे पोलीस कॉन्स्टेबल, यांच्या वतीने एक कडक सूचना आहे. जर इथं कोणी व्यसन वगैरे करत असताना बाउंड्री रोपवर तरी कोणी थुंकी वगैरे जर केली तर त्याच्यावर कायदेशीर कडक कारवाई केली जाईल. थँक्यू. हां सांगितलं. जुन्नर संघ आला. नो बॉल, नो बॉल आहे. आणि धापरकर धावसंख्या आपण पाहूया. या दरम्यान अगदी आपण पाहतोय किसन देवेंद्रच्या बॅट मधून चेंडू लॉंग ऑफला सीमारेषेच्या बाहेर पोहोचेल. षटकार 6 रन. वाजव ना. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. गुरुकृपा इव्हेंट्स अँड डेकोरेटर्स, मान्य श्री चैतन्य शेठ कहाणे यांचा दणदणीत षटकार. दरम्यान एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व एकनाथदादा आभाळे, विकास शेठ आभाळे या ठिकाणी स्वागत झाले. त्यांचं मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत. धापरकर धावसंख्या आपण पाहतोय वाढली जाईल. या दरम्यान हलक्या हाताने चेंडू, या दरम्यान जो खेळला आहे क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. पाहता पाहता चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. 4 रन चौकार आहे. मोका हा मारलाय चौका. यशवंत मेडिकल, मान्य श्री रिया शेख यांचा सनसनीत चौकार. विश्वजित गाडे जो गोलंदाजी मार्क करते. धापरकर धावसंख्या 40, अजून बनवायचे आहेत 20, अजून 20 धावा या दरम्यान बनवायच्या आहेत. 40 धावा धावपाल करते. जाबाज कुरण टीमला विनंती असेल आपण कॅप्टन या ठिकाणी हजर राहा. जाबाज कुरण. ओके सर, थँक्यू सर, थँक्यू.
गोलंदाजीवरती विश्वजित परत एकदा तयार असेल. हो या दरम्यान चेंडू मिड विकेटला तिथं क्षेत्ररक्षकाच्या हातात आहे. किसन देवेंद्र बाद. ही पहा घेतली विकेट. नसा नसात भिल्लय क्रिकेट. मान्य श्री तुकाराम गाडेकर माऊली पेडा यांची बळीची टाळी. किसन देवेंद्रच्या रूपाने धक्का क्रमांक बसला गेलाय तो इथे 5 बाद 40 धावा आहेत. तर आता किसन देवेंद्रच्या जागेवरती नवीन फलंदाज विकी भोईर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार. थँक्यू. या स्पर्धेच्या निमित्तानं अनेक दानशूर दाते पुढे येत आहेत आणि भरभरून मदत करतायत. आंबे खालसा गावचे माजी सदस्य सन्माननीय संतोषजी घाटकर यांनी 1100 रुपयाची देणगी या स्पर्धेला दिली. मी त्यांचं मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो. किसनराव भोईटे मित्रपरिवार बेलापूरवरून अजितराव फापाळे, तुषार काळे, सूरज फापाळे, निशांत खोबडे, संजू गोपाळे, श्याम पाटील, सुधीर रोकडे, पप्पू रोकडे, राहुल फापाळे आणि सागर रोकडे या सर्व अतिथींचं आगमन झालेलं आहे. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि या दरम्यान चेंडू डावीठीच्या बारे वाईट बॉल आहे. जहाबाज स्पोर्ट्स कुरण यांच्या वतीने जनार्दन आहेर पाटील यांचा सन्मान केला जातोय. खेळाडूंना विनंती असेल याच्यानंतर तुमचा सामना, त्यामुळे तुम्ही सन्मान अगोदर करून घ्या. चला म्हणजे आपला वेळ वाचेल. जहाबाज कुरण टोटल प्लेयर्स इथे आपण यायचे आणि लगेच नाही 2 मिनटं फक्त. जहाबाज कुरण 2 मिनटं फक्त थांबा, त्याच्यानंतर आपण सन्मान करू. 1च मिनटं फक्त. हा चेंडू या दरम्यान अगदी आपण पाहतोय अतिशय सुरेख जो टाकला जातोय. धाबालकाची धावसंख्या जी आहे ते इथे 41 वरती स्थिर आहे. मला वाटतं अजूनही चेंडू जे बाकी आहेत ते 20, म्हणजे अजून 2 चेंडू या षटकात बाकी असणार आहेत. 2 चेंडू झाले की नरेश सरांकडे येणार आहे पलीकडच्या बाजूला. त्यामुळे अगदी विश्वजित या दरम्यान आपण मध्ये हलक्या हाताने चेंडू खेळून काढला जातोय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. एक आली, दुसरीचा प्रयत्न होणार का? नकार दिला जातोय. एक सिंगल आली, धाबालकावरती धावसंख्या वाढेल. संघाची धावसंख्या एकीने पुढे जाते 42, अजून 18 बनवायचे आहेत. 19 चेंडू बाकी आहेत. इथं तुम्ही विश्वजित गाडे याची जर स्टान जर पाहिला, म्हणजे हा विश्वजित गाडे पोलीस परेड ज्याप्रमाणे चालू होते ना, अगदी त्या प्रकारे पहिला त्याचा स्टान्स आहे. म्हणजे तुम्ही परेड ज्याप्रमाणे चालू असते. हां सर इर्षाद भाई, एक चेंडू बाकी आहे षटकातला. आणि या दरम्यान जमिला समांतर फटका जो खेळला जातोय, एक सिंगल आरामशीरित्या इथे मिळतीये. षटक क्रमांक 3 संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 5 बाद 43, 18 चेंडू 17 धावा या दरम्यानच्या बनवायच्या आहेत. नरेश सर, या ठिकाणी जांबाज क्रिकेट क्लब कुरण यांच्या माध्यमातून यांच्या वतीनं आपले सर्वांचे लाडके नेते, तरुणांचे भक्कम आधार आणि एक प्रेमळ आणि विश्वासू नेते म्हणून ज्यांचा परिचय आहे, जनाभाऊ शेठ आहेर यांचा सन्मान शाल आणि पुष्पहार देऊन सन्मानित करण्यात येते. खरं तर जांबाज कुरण ही टीम फक्त घारगावच्या आपल्या स्पर्धेसाठी खेळत असते. अन्यथा हे सगळे खेळाडू आपल्या व्यवसायामध्ये मोठी प्रगती करतायत. परंतु घारगावची स्पर्धा म्हटलं की कुरणचे सगळे खेळाडू हमखास या स्पर्धेला भेट देतात, स्पर्धेमध्ये खेळतात. खरं तर टोमॅटोचा सीझन सुरू आहे. व्यवसाय करत असताना देखील ही सगळी मंडळी आज या स्पर्धेसाठी उपस्थित राहिली. त्या सर्वांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. आणि त्यांनी खास करून स्पेशल असा विशेष सत्कार आदरणीय जना शेठ यांचा इथे केलेला आहे. त्याबद्दल त्यांचंही मी आयोजकांच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू नरेश सर. एक कौतुकाची थाप असेल निश्चितप्रमाणे जनार्दन आहेर पाटील यांच्या खांद्यावरती. हॅलो 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 चेक
इथे क्षेत्ररक्षण लाजवाब आहे. इथं आपण पाहतो क्षेत्ररक्षण लाजवाब झाले. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान जे चालू आहे ते 4 आहे. निलेश कोळसे, थँक्यू. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू मिड विकेटला, खिलाडी के मस्तक पे दस्तक, शेरन. शिवरायांची तळपती तलवार, चेंडू सीमारेषे पार, षटकार. शैनेश्वर मिसळ हाऊस, मान्य श्री अमोल कहाणे यांचा दणदणीत षटकार. धावपरागती धावसंख्या या षटकाराच्या रूपाने वाढली. संघाची धावसंख्या 51 धावा, 51. अजून 9 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाजीवरती तयार. परत एकदा निलेश, परत एकदा बिघडण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचला नाही. चेंडू फाईन लेगला, सीमारेषेच्या बाहेर नक्कीच पोहोचलाय. 4 रन चौकार आहे. पाहुणी मौका हा मारला चौका. कोहिनूर फटाक्याचे मालक माननीय श्री सोमनाथ ढमडेरे व श्री रोहित कहाणे यांचा खणखणीत चौकार. आणि या चौकाराच्या रूपाने धावफलक 5 बाद 55 धावा. अजून 6 धावा तर बनवायच्या आहेत. तिथे आपण पाहतो एक सिंगल येताना आपल्याला जे पाहायला मिळेल. त्या दरम्यान धावसंख्या 56 आहेत. अजून जिंकण्यासाठी 4 धावा ह्या ज्या बनवायच्या आहेत. आणि इथं आपण पाहतोय षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4 निलेश कोळसेच्या रूपाने अजूनही जे चालू आहे. एक चेंडू अजूनही मला वाटतं बाकी असेल की नाही. हा बरोबर सर, ओके थँक्यू. 56 धावा आहेत. शेवटचे 12 चेंडू आणि 4 धावा अजून या दरम्यान बनवायचे आहेत. पहिला चेंडू डॉट होता, त्यानंतर सिंगल आली, षटकार आला, चौकार आला, सिंगल आली. बरोबर ना सुधीर सर? ओके. हा पहिला बॉल डॉट आहे. आणि या दरम्यान चेंडू फाईन लेगला आहे. सामना कदाचित संपला जाईल आणि संपलाय. षटकाराने या सामन्याची सांगता झाली आणि शिवशंभो 11 कामोठे संघ या ठिकाणी जिंकलाय. अभिनंदन. आणि चला लगेच आता जाबाज कुरन आणि त्यांच्या विरोधात छत्रपती वॉरियर्स जुन्नर. नरेश सरांना विनंती असेल सर आपण टॉस करून घेऊया. जाबाज कुरन आणि विरोधात आहे छत्रपती वॉरियर्स जुन्नर. कुरन आणि जुन्नर यांच्यामध्ये हा सामना आहे. आपल्या सर्व